सरतात आहे त्यांचं तुतारी चिन्ह आहे. तर वैष्णवी अर्जुनदादा मोहिते पाटील त्यांचं तुतारी चिन्ह आहे. त्याला मतदान द्यायचं. 2 चिन्ह एकाच बटन दाबायचं. एका मशीनवर एक मशीनवर 2 वेळा बटन. मीनाक्षी मिलिंद सरतापे यांचे चिन्ह आहे तुतारी. तुतारीच्या बटनावर बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून देणे. दुसरं चिन्ह आहे वैष्णवी अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचं चिन्ह आहे तुतारी. यांच्यासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्यावे. बेळापूर जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार मीनाक्षी मिलिंद सरतापे यांचे चिन्ह तुतारी. या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना बहुमताने विजयी करा. आणि आपले पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार वैष्णवी अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचे चिन्ह तुतारी आहे. एकाच मशिनीवरती 2 बटन आहेत. दोन्हीचा नंबर 2 नंबर आहे अनुक्रमांक. दोन्हीचं बटन 2 नंबर 2दा दाबायचं आणि त्या चिन्हासमोर बटन दाबून मतदान करायचं. कुठला असला तरी त्याच्यावरून परत कॉन्क्रीटचा रस्त्याचा थर जर दिला तर पक्का रस्ता आपला या ठिकाणी होईल किंवा डांबरीकरण आपण करू शकतो. पण कॉन्क्रीटीकरण केलं तर पक्का असा पहिल्यासारखा आपला होईल. असं सुद्धा आपलं नियोजन यामध्ये आहे. तर तुमचं सर्वांचं सहकार्य आहे. सहकार्य म्हणजे ग्रामपंचायतीला सुद्धा सहकार्य करणं तुमचं सर्वांचं असलं पाहिजे आहे. जे काही सूचना आपल्या ग्रामपंचायतीला येतात कचरामध्ये घंटागाडीमध्ये टाकावं. घंटागाड्या आपण खरेदी केलेल्या आहेत ग्रामपंचायतीला. सुरुवात आपल्या यशवंतनगरनं केली घंटागाडी. तुमच्या माहितीसाठी यशवंतनगरनं आपण दादांना मागणी केली की आम्हाला घंटागाडी आम्हाला यशवंतनगरला पाहिजे आहे. केर कचरा जो पडला जातो कुठेही उजेडा होतो आहे तर ते त्यासाठी गाडी आम्हाला रिक्षा आम्हाला मिळायला पाहिजे. तर त्या मग दादा म्हणजे कशासाठी वगैरे त्या दादानं सगळी कल्पना दिल्यानंतर दादाने आपल्याला उपलब्ध करून दिल्यानंतर आपल्या स्वतःच्या फंडातनं आपण आपल्या नवीन गाड्या आपण खरेदी करतो आहे. आणि कचरा केर कचरा सगळं आपल्या त्या घंटागाडीत जातो आहे. ओला कचरा वाळा कचरा आपल्या सूचना येतात. ही स्वच्छता आपल्या या ठिकाणी जाते. गटराची अडचण किंवा गटरामध्ये जे केर कचरा टाकायची सवय आपली होती ती त्यामुळं कमी झालेली आहे. गाडी आली की प्रत्येकजण आता महिला वर्ग किंवा घराचं कोण असेल ते आणते एक घंटागाडीमध्ये टाकते. कुठेही अस्ताव्यस्त टाकत नाही. तिथं पाहिल्यानंतर मला दिसते काही जास्त कचरा कुठं काही उकिरडा झालेला नाही. म्हणजे जागृत झालो आपण का तर आपल्या स्वतःसाठी आरोग्यासाठी आपण स्वच्छता ठेवणं चांगली जबाबदार नागरिक जबाबदारी जी आहे ती तुम्ही सर्वजण चांगल्या पद्धतीने आता पार पाडू लागले. अजून एखाद दुसरा चुकारपणा करत असला तर त्यांनी सुद्धा सुधारून घेतलं पाहिजे. घंटागाडीमध्येच आपला केर कचरा टाकला पाहिजे. ही आता सवय आपल्याला झालेली आहे आणि ते आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे चांगल्या आदर्श नागरिकांची जबाबदारी तुम्ही या ठिकाणी पार पाडताय. त्याचबरोबर तुमचं या ठिकाणी मी कौतुकसुद्धा करतो. या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्तानं मी सांगितलं प्राथमिक पाणीपुरवठा या ठिकाणी हवं ते केवळ आपल्या दादांच्या मार्गदर्शनानुसार रणजितदादा दर्शील भैया त्याचबरोबर अर्जुनदादा ह्या सर्व मंडळीने आपल्यासाठी पाणीपुरवठा योजना या ठिकाणी उपलब्ध करून घेतलेली आहे. त्यासाठी जागा उपलब्ध करून त्याला अडथळे खूप होते. कोर्टात केसेस झाल्या तरी आपल्या हे आपले तरुण अर्जुनदादा म्हणा किंवा रणजितदादा हे काही मागं पुढे त्यांनी पाहिलं नाही. नेटानं ते काम मंजूर करून घेऊन त्याचं काम चालू झालेलं. आता एक 7-8 महिन्याच्या कालावधीमध्ये तिथलं टाकीचं काम तळ्याचं काम पूर्ण होईल. नंतर पायपा राहिले जोडले त्या मधल्या काळात जोडल्या जातील आणि नंतर आपल्याला पाणी चांगलं शुद्ध पाणी आपल्याला मिळत जाईल. एवढं भरीव काम आपल्यासाठी या ठिकाणी झालेलं आहे. प्राथमिक शाळा जी आपली आहे ती शाळासुद्धा दादांनी आपल्याला केंद्र शाळा म्हणून मंजूर केली. इमारत आपल्याला दादांनी मंजूर करून घेतलेली आहे. तिथं आपली सगळी मुलं तिथं शिक्षणासाठी चांगल्या गुणवत्तेमध्ये मुलं या राहावीत त्यासाठी वेळच्या वेळी आपण त्या ठिकाणी शिक्षकांची चर्चा करतो. पालक पण त्या ठिकाणी हुशार आहेत. त्या ठिकाणी सहभागी होतात आणि खालच्या बाजूला आपली शाळा आहे सहभागी होतात. पालकांनासुद्धा अधिकार तिथं दिलेला आहे मीटिंगचा. त्यामुळे येतात सूचना असतात आणि गुणवत्ता त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची आहे. पण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्या आवश्यक निधी त्या ठिकाणी शाळेसाठी आवश्यक असतो. मग आज कॉम्प्युटर वगैरे पाहिजे आहे. आता नवीन शिक्षण पद्धती सुरू झालेली आहे कॉम्प्युटरची. मला लहानपणापासून त्याला शिकायला पाहिजे. मग ते ग्रामपंचायतीने आपण दिलं. आता सभापती आपल्या वैष्णवी होत्या अर्जुनदादा पंचायत समिती सदस्य त्यांनी तिथं आपल्याला शासनाकडून आलेलं सुद्धा ते साहित्य त्या ठिकाणी उपलब्ध म्हणजे चांगलं उच्च शिक्षण नवीन पद्धतीचं शिक्षण जे खाजगी शाळेमध्ये असतं ते आपल्या शाळेमध्ये उपलब्ध करून आपल्याला मिळालेलं आहे.
हे त्यांच्या नियोजन पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला तिथं सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपली मुलं सर्वांना वाटतं की आपण हायस्कूलमध्ये मुलांना घालावं, हायस्कूलमध्ये घालावं. आमच्या मंदाबागा आमच्या पोल्ट्रीत काम करत होती, पण पोरं मात्र तिने फी भरून काटकसर करून तिने हायस्कूलमध्ये पाठवली, पण जिल्हा परिषद शाळेमध्ये काय घातले नव्हते. का तर तिथं शिक्षण चांगलं आहे, तिथं शिक्षण चांगलं आहे, तिथं बेंच आहे, कपडे बिपडे चांगले तिथं आहेत, घालतीत चांगले आहेत, पोरगं चांगलं शिकावं हे इच्छा. त्याला विचारा तुम्ही माझ्या परत मी म्हणाल तितके पैसे कशाला खर्च केले. जिल्हा परिषद शाळा किती राहते तिथं जवळच आहे, शाळेच्या त्याच्या घराच्या जवळच शाळा, पण तिथं घालत नाही. तिथं घालायला जाईल शाळा, पोरं स्वतः जाणार, घालून येणार, परत कामावर येणार, अशी आमची म्हणतात. तर जागरूक पालक त्याच्यावर ते जागरूक पाहिलं, आपल्या मुलांनी शिकावं, त्याचं करिअर बनावं, भविष्य त्याचं उज्ज्वल व्हावं, ही भावना आपल्या प्रत्येक घरामध्ये असते. प्रत्येक आईवडिलाला जसं वाटतं की पोरं शिकावं, पोरगी शिकावं, चांगलं कल्याण तिचं व्हावं, यासाठी धडपड. थोडं आपण काटकसर करतो, कपडे फाटकी तुटकी घालतो, थोडं खर्च कमी करतो, पण पोरं शिकावेत असे भावनेचे अनेक लोक आपल्या यशवंतनगर परिसरामध्ये किंवा भारतामध्ये येतात असं मी म्हणेन. तर त्यासाठी आपली प्राथमिक शाळा चांगली असली पाहिजे आहे. तिथं कमतरता कशाचीच नको. जे काही सुविधा द्यायचे जे बेंचेस दिले, मागं वॉल कंपाऊंड बांधून घेतलं, तिथं काही जनावरं येऊ नये, त्रास होऊ नये, सर्व आपण काळजी त्या ठिकाणी घेतलेल्या. बचत गट आपल्या मागच्या काळात मी अध्यक्ष असतानाच बचत गट सुरू झाले. बचत गट आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात आपण निर्माण केले, प्रबोधन केलं. महिला बचत गटाच्या आपल्या अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून, शासकीय स्तराच्या माध्यमातून बचत गट आपल्या तालुक्यात निर्माण झाले. आपल्या गावामध्ये सुद्धा अनेक बचत गट आहेत. बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा कर्ज पुरवठा, बीज भांडवल म्हणून शासनाचा निधी उपलब्ध होत गेला. त्या ठिकाणी अनेक महिला सभासद झाल्या बचत गटामध्ये, आणि त्या माध्यमातून महिला हुशार झाल्या. बँकेत जायचं माहीत नव्हतं, पण बँकेत जाते, त्या कुठं चालले, बँकेत चालले, पैसे काढायचे, असं झालेलं आहे. म्हणजे लिहिता वाचता कमी येत असलं तरी बँकेत जातात, येतात. मला सुद्धा तिथं बँकेतलं कळत नाही, कमी जायचा पर्सेंट कमी असतो, पण महिला मात्र हुशार झाल्या बचत गटामुळे. आणि अनेक आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यावेळेला जे काय 4-4.5 बचत गट तयार झाले ते, त्यावेळेला आपल्या माळशिरस तालुक्यामध्ये 900 बचत गट होते. एकट्या माळशिरस तालुक्यामध्ये 900 बचत गट, एवढा प्रचार बचत गटाचा त्यावेळेस झाला. आणि आपल्या अकलूज भागातल्या किंवा यशवंतनगर भागातल्या सुद्धा महिला जागरूक झाल्यात आणि त्याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. त्यामुळे छोटे मोठे उद्योग व्यवसाय त्यामध्ये निर्माण व्हावेत. महिला नेहमीचं काम करून थोडं उद्योजक व्हावे किंवा बचतीची सवय लागावी, भविष्यकाळाचा विचार करावा, अशा दृष्टिकोनातून या बचत गटाचं महत्त्व आपल्या देशामध्ये वाढलेलं आहे किंवा आहे. आपल्या गावामध्ये सुद्धा अनेक या बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय करायला लागले आणि अनेक कुटुंबाचं त्याच्यामध्ये प्रगती झालेली आपण पाहतो. आणि यासाठी आपण आपल्या प्राथमिक शाळा आपली आहे त्या ठिकाणी ऑफिस बांधलं DRDच्या माध्यमातून. आपण मी अध्यक्ष असताना त्या ठिकाणी व्यापारी गाडी बांधले आणि तिथं ऑफिससुद्धा बांधलेलं आहे. तिथं आपलं मुख्यालय तिथं बचत गटाचं आहे. हे आठवण करून देणं गरजेचं आहे आपल्यासाठी, कोण काय काय केलेलं आहे तर तिथे केलेलं आहे. तिथं ऑफिस आपल्या महिला बचत गटाच्या सगळं अध्यक्ष म्हणा कोण असेल ते मार्गदर्शन अधिकारी वगैरे असतात, ते तुम्हाला मार्गदर्शन करतात. तर वैष्णवीसुद्धा वेळोवेळी बचत गटाच्या सभा घेतल्या, मार्गदर्शन केलं. संबंधित अधिकाऱ्यांना, बँकेच्या लोकांना ते सगळे सांगितले, व आमच्या महिलांना बचत गटाला पैसे द्यावेत, कर्ज द्यावं, काही कुठला शेळीसाठी असेल, गाईसाठी असेल किंवा आणखी दुकान करायचं असेल, शिलाई मशीन करायचं, काही करायचं असेल ते त्याला उपलब्ध करून द्यावा असं आव्हान त्या ठिकाणी केलेलं होतं. आता किती लोकांनी घेतलं काय मला काय माहीत नाही, पण घेतलेलं आहे आपल्या आपलं यशवंतनगर भागातल्या किंवा तालुक्यातल्या. मोठा प्रोग्राम वैष्णवीच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला. विशेष म्हणजे महत्त्वाचा कुठला प्रोग्राम अर्जुनदादा आणि वैष्णवीने त्या ठिकाणी त्या काळामध्ये केला तो म्हणजे बांधकाम खात्याच्या कामगार जे आहेत त्यांचा त्या ठिकाणी नाव नोंदणी करून घेतली त्या ऑफिसला. सर्व तालुक्यातल्या सर्वांना कामगारांना त्या ठिकाणी बोलवलं. बांधकाम खात्याचे जे आहेत काम करणारे त्यांचे कामगारांना त्या ठिकाणी बोलवलं, त्यांची नावं नोंद झाली. त्यांना 5-5 हजार रुपयाचं काही ते साहित्य मिळालं. नंतर त्यांची नावं नोंद झाल्यामुळं त्यांना कर्ज उपलब्ध करायचं असेल त्याच्यातून होतं आहे, पण मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय सोय त्या ठिकाणी चांगली झाली. तर मुलं शाळेत गेली तर त्यांच्या मुलांच्या फी भरली जाते, फी मिळते. शाळेत गेलं 1ली तासात 4थीपर्यंत, मग 10वीपर्यंत, 10वीपासून कॉलेजमध्ये गेलं तर त्यासाठी जसं मेडिकलच्यासाठी सुद्धा 2.5 लाख रुपये शासकीय अनुदान ह्या बांधकाम खात्याच्या कर्मचाऱ्याच्या विद्यार्थ्यांना मिळतं. मुलगा असो मुलगी असो ते मिळते.
इतकं चांगला प्रोग्राम आपल्या तालुक्यामध्ये झाला, त्याचा गवगवा सगळीकडे झाला, त्याचा गवगवा सगळ्या महाराष्ट्रामध्ये झाला, मंत्रिमंडळापर्यंत जाऊन थडकला. आणि मग राज्य शासनाने त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं. बघा ह्या 2-4 वर्षात त्याच्याकडे 2-3 वर्षामध्ये त्यांचा कार्यक्रम संपूर्ण जे काही योजना पहिल्यापासूनची होती, धूळ खात पडलेली होती, ती अरविंददादा आणि वैष्णवी ते त्याला ऊर्जित अवस्था आणली. आपल्या तालुक्यात चांगल्या पद्धतीने यशस्वीपणे राबवलेली आहे. आपल्यामध्ये सुद्धा यशवंतनगर भागातले सुद्धा अनेकांनी त्याची नावं नोंद झाली, त्यांना फायदा या ठिकाणी झालेला आहे. असं काम आपल्या वैष्णवीचं आहे आणि अरविंददादांचं आहे. ती या ठिकाणी उमेदवार म्हणून आपल्यासाठी या ठिकाणी उभा राहिलेले आहेत. त्याचं त्यांना तुतारीचं वाजवणारा मनुष्य आणि मीनाक्षी मिलिंद सत्तापे आहेत, ते जिल्हा परिषदे आपण उभा केलेले आहेत. तर त्यांना आपण मतदान करायचं आहे. दोघांनाही मतदान एक मशीन आहे. त्या ठिकाणी 2 ठिकाणी आपलं तुतारीचं चिन्ह आहे. 2 चिन्हावर दोन्ही ठिकाणी आपण बटन दाबून जर मतदान केलं दोन्ही ठिकाणी, तरच आपलं त्या ठिकाणी त्या आवाज येतो तो आवाज येणार आहे. एकच बटन दाबलं तर त्याचा आवाज येणार नाही, म्हणजे मतदान पूर्ण झालेलं नाही असं त्याचा अर्थ. तर दोन्ही ठिकाणी आपले तुतारी चिन्ह बघून तिथं आपण मतदान करायचं आहे. एवढीच या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो. बराच वेळ झालेला भाषण करायला तर अजून अर्धा तास मी बोलू शकतो. एवढं जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना, ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना आपण काम केलं इतकं सांगायचं म्हणलं तर अजून सांगत जाईन. मी ग्रामपंचायत सरपंच होतो तेव्हा आपल्या ग्रामपंचायतीला राजीव गांधीचा पुरस्कार आपल्या चांगलं काम केलं म्हणून मिळाला. नंतरच्या काळामध्ये संत गाडगे महाराजांचं जे काही स्वच्छता अभियान राबवलं होतं त्याच्यामध्ये आपल्या यशवंतनगर ग्रामपंचायतीला बक्षीस मिळालं. पण त्यांचे सुद्धा एक पुरस्कार कुठला आहे, नाव काय दिलं आता, त्या शिव आले होते ते ते सुद्धा बक्षीस आपल्याला मिळालेलं आपल्या. आणि स्पर्धेमध्ये महाराष्ट्रामध्ये नंबर येतो का नाही आपल्याला त्यासाठी प्रयत्न आपल्या आपल्या ग्रामसेवक आणि कर्मचाऱ्यांचा सगळ्यांचा या ठिकाणी तुमचं नागरिकांचं त्याला सहकार्य असलं पाहिजे आहे. कारण का तो पुरस्कार आपल्या ग्रामपंचायतीला वेळोवेळी स्वच्छते अभियानाच्या माध्यमातून मिळत राहिलेले आहेत. चांगलं काम आपण या ठिकाणी करतोय. पण आणखीन चांगला एक पुरस्कार कुठला जाईल त्यासाठी आपण सहभागी. त्याच्यामध्ये काही त्रुटी वगैरे राहत असतील तर मार्क कमी पडते, मार्क कमी पडले तर मग आपला नंबर येत नाही. महाराष्ट्रामध्ये नंबर आणायचा असेल तर त्या त्रुटी पूर्ण करायचं काम आपलं चाललं आहे, ग्रामपंचायत स्तरावरती चाललेलं आहे आणि बहुतेक पूर्ण केलं सुद्धा असेल. काही गोष्टी आहेत तर त्या आपल्याला घरपट्टीसुद्धा भरणं गरजेचं आहे. 50% माफ झालं तर आपण लगेच अर्जंट सगळं दौंडे पेटवले आणि बोर्ड लावलं. 50% निधी थकबाकीदाराही जर असतील तर 50% त्यांनी भरावे आणि ह्या वर्षी भरावे असं सांगितलं. त्यातले काही लोकांनी भरलेलं आहे, काही लोक अजून राहिलेले आहेत. असू द्या, तर ती भरली पाहिजे. कारण त्याशिवाय कामकाज चांगलं होत नाही. ग्रामपंचायत नवीन काही योजना करायची असतील किंवा नवीन काही विकास करायचा असेल तर त्याला पैसे कमी पडतात. तर हे सुद्धा आपण जागृतीनं लक्षात ठेवलं पाहिजे नाही. तर आपण मतदानाच्या दृष्टिकोनात पाहिलं तर आपल्या यशवंतनगरमध्ये सर्व मतदार बंधू भगिनी दादांच्या विकासाच्या माध्यमातून सहकार मैत्रीचं जे काम आहे, दादांचं जे काम योगदान आपल्यासाठी आहे, आम्ही सगळं आपण काम करत राहिलो. तुमचा सर्वांचं धडपड या ठिकाणी आपल्या गावासाठी आपल्या तालुक्यासाठी आहे, ते मोठं आहे. आणि म्हणून चांगलं मतदान पहिल्यापासून आपल्या यशवंतनगरमधून झालं, ह्या अर्जुननगर असेल, कीर्तीनगरमधून असेल, चांगलं भरघोस मतदान आपण आपल्या उमेदवारांना देत आलेलं आहे. यावेळीसुद्धा आपलं चांगलं मतदान, सर्वच म्हणतोय मी, सर्व मतदान आपल्या त्या दोघांना मिळालं पाहिजे आहे. मीनाक्षी सत्तापे ताई, वैष्णवी मोठे पाटील साहेब मॅडम यांनासुद्धा आपण दोघांनाही मतदान चांगलं करा, एवढेच आपल्या सर्वांना या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो. काही समस्या, काही अडचणी असतात ती वेळोवेळी आपण सोडवायचा प्रयत्न करतो. ग्रामपंचायत स्तरावरचे असतील किंवा नवीन काही करायचं असेल तर वेळोवेळी पाठपुरावा करतो. आपले आता सरपंच म्हणा किंवा ग्रामपंचायत सदस्य जे आपले कुंभार ताई आहेत, तिकडं गोडशी ताई आहेत आपल्या ह्या परिसरातल्या, अशोक शिंदे आहेत, ते काही प्रसंग असेल तर ते आपल्याला ग्रामपंचायत स्तरावर सांगितलं जातं, त्या अडचणी सोडवल्या जातात. काही अडचणी असतात त्या कोण माझ्याकडे येतं ते आपण ते पाठपुरावा करून सोडवायचा प्रयत्न करतो. तर ते जरूर पुढच्या काळामध्ये आपल्या अडचणी समस्या सोडवायचा प्रयत्न करू. पण गावाचा विकास करायचा असेल, तालुक्याचा विकास करायचा असेल आणि पूर्वीसारखा करायचा असेल, चांगल्या पद्धतीनं व्हायचं असेल, आणखीन चांगल्या योजना आपल्यासाठी, भरीव अशा योजना आपल्या सर्वांसाठी, बचत गटासाठी, कामगारांसाठी, आणखी काही योजना असतील
त्या आणायच्या असतील, शाळासाठी प्राथमिक शाळा आपली चांगली कशी होईल, तिथं आणखीन सुधारणा कशा करता येतील, हे सर्व गोष्टी करायच्या असतील तर आपल्याला आपले उमेदवार त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. ते भरघोस मताने मागं आपल्या इथले उमेदवार होते, त्यांना जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मताधिक्य आपल्या पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या गटामध्ये मिळालेलं. तसं मतदान या ठिकाणी आपल्या त्या दोघांनाही या ठिकाणी व्हावं आणि आपला सर्वांचा नावलौकिक जे आहे, ख्याती आपल्या यशोनगरची, कीर्तीनगरची, अर्जुनगरची, ही ख्याती आपण टिकवून ठेवायची आहे. आणखीन मतदान जास्त कसं वाढेल किंवा कुठलं मतदान विरोधात जास्त जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. पण हे करत असताना आपले जवळचे नातेवाईक परगावी गेलेले असतात आणि त्यांना बोलवून घ्यायला, त्यांना बोलवणं गरजेचं असतं मतदानासाठी. कोणी आपले इतर गावात असतील, बाहेरगावी असतील तर त्यांना आपल्या या मतदाना दिवशी 7 तारखेला 6 तारखेला जे मतदान करून जा असं म्हणून सांगितलं, आव्हान केलं तर ते येतात. बरेचसे लोक येतात तर ते आपण सर्वांना विनंती करावी आणि त्यांना मतदानासाठी आणावं, यावं असं त्यांना आपण विनंती करूया किंवा करा सर्वांनी आणि बोलवून घ्या आणि मतदान आपलं वाढीव होईल. जे 80% 90% पूर्वी होत होतं आता आपण 60-65%, 70%च्या आसपास राहतो. कारण बाहेरगावी गेलेले बरेच आहेत, गाव सोडून गेलेले बरेच आहेत, त्यामुळे टक्केवारी आपल्याला कमी दिसते. पण जे काही मतदार आहेत आणि जवळपास इतर गावात कुठे शहरात गेले असते त्यांना बोलवून आणलं तर आपलं मतदान चांगलं भरघोस मतदान या ठिकाणी होऊन जाईल. तर आपल्या या ठिकाणी सर्वांना विनंती करतो का आपल्या नेहमीच्या अडचणी असतात त्या सोडवायचा प्रयत्न आपला नेहमी राहिलेला आहे. तुम्ही सर्वांचे पाठिंबा, पाठबळ हे या ठिकाणी आपल्या वैष्णवीच्या पाठीमागं, सत्तापी मॅडमच्या पाठीमागं आपली ताकद सगळी लावून मताच्या रूपानं ताकद लावावी आणि त्यांना भरघोस मताने विजय करावं अशी सर्वांना आग्रहाची विनंती करतो. थांबतो. जय हिंद.